विनोद भाऊ हार घालायचा दादा हार घालायचा नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज की जय। दादा या आता सर काळेबंद आणि जमा खर्च केलेला नव्हता ते आम्ही सगळं ऑडिट वगैरे दिवस घेतले आणि याच्याकडे दिलं का हो क्लिअर साहेब पुढे साहेब मोबाईल बँकेमध्ये बी आम्ही कम वगैरे सगळं तयार केलं जिल्हा बँकेत हां तिथं बी आम्हाला मी दुर्गाड्यांची दुर्गाड्यांची बोलतो ना एक नंबर लिहून आणि दुसरी सज्जत नसल्यामुळं दुसरी एवढंच 836 906 विशाल येळेगाव विशाल हा सहकार खात्याचा माझ्या केंद्रातल्या खात्याचा APSC आणि PSC हा राज्यातल्या सगळ्या केसेस मी तर बोलतोच त्याला सांगतोच त्यानंतर हा त्याचा विषय पूर्ण करतो आणि खाली चार्ज वगैरे ठेवलेले जे सगळे पॅरलल इन्फ्लुएन्स आणि तुम्ही पण या सभासदांना बाकीचे जे सभासद आहेत त्यांचे अधिकारी आहेत त्यांना कर्ज मिळालं पाहिजे. सोसायटीचं ऑफिस कुठे समोरच्या बाजूला पुढे आहे मोठी त्याच्यात गेलो असतो ना ऑफिस चालू आहे पण भाजी चालू जास्त गर्दी त्यांना पहिल्यांदाच ती भेटली मला आज संस्थेच्या आमच्या सगळ्या सिव्हिल सोसायटीचे सगळे पदाधिकारी आणि सर्व सदस्य या ठिकाणी भेटले आणि सगळ्यांचं जे काही म्हणणं आहे की गेले जवळजवळ 8 वर्ष झालं जवळपास 8 गावांचं एकूण असलेला हा एकत्र असलेली ही सोसायटी आहे आणि खरं तर सोसायटी म्हणजे गावातल्या प्रत्येक नागरिकाशी त्याच्या कुटुंबाशी एक अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून जोडली गेलेली एक संस्था आहे आणि त्याचं संपूर्ण जे काही जीवन आहे त्याचं रोजचं दिनक्रम आहे हा या संस्थेशी गावातल्याच विकास सोसायटीशी जोडलेला असतो आणि त्या सक्षमपणे चालल्या पाहिजेत ही खरं तर सहकाराची एक सर्वांचीच भूमिका असायला हवी परंतु काही निश्चितपणे अडचणी याच्यात दिसत आहेत तातडीनं आता लगेचच आपल्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी या ठिकाणी आश्वासित केले की काही काळजी करू नका याच्यामध्ये काही बंधनं आलीत काही मर्यादा आलेल्या आहेत आणि एकूण 8,000 मला वाटतं काहीतरी 3,371 सभासद आहेत आणि त्याच्यामध्ये जवळपास 1,875 सभासद जे आहेत ते बिगर कर्जदार आहेत तसं पाहिलं तर चांगली सोसायटी आहे पण
गेले 7-8 वर्ष खूप काही अडचणींना सामोरं जावं लागतं. खऱ्या अर्थानं गावातली विकास सोसायटी जर बंद पडली तर गावातला विकास ठप्प होतो आणि या सोसायट्यांवरती देशभरातलं सहकाराचं जाळं इतकं मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या इतक्या चांगल्या गावातल्या चांगल्या सोसायटीचं काम हे 100% पुढच्या काळात सुरळीतपणे पार पडेल असा विश्वास मी सर्वांना या ठिकाणी दिला आहे. त्यामुळे संबंधित सर्व अधिकारी असतील, आमच्या जिल्हा रजिस्ट्रार असतील, जिल्हा बँकेचे चेअरमन असतील, अगदी इव्हन गरज पडली तर राज्य सहकारी बँकेचे प्रशासक सुद्धा या सगळ्यांशी सुद्धा या संदर्भात बोलील. लवकरात लवकर ही सोसायटी अत्यंत सुरळीतपणे चांगली पार पडेल याचे प्रयत्न आपण नक्की करू.